नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत रेशन कार्डवरती तुमच्या घरात नव्या सदस्याचं नाव कसे वाढवायचे. त्यानंतर रेशन कार्ड बद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेशन कार्ड हे महत्वाचे दस्तावेजांपैकी एक आहे. हे केवळ सरकारकडून मोफत देण्यात येणाऱ्या धान्यासाठी नाही तर ओळखीच्या पुरावा म्हणूनही वापरलं जातं. गरीब लोकांना याद्वारे केंद्र सरकार धान्यही देत असते. तरी आपल्याला माहितीच आहे, आपण रेशन कार्ड हे ओळखीच्या पुराव्यासाठी तरी वापरत असतो. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही राहिला तर तुम्ही त्या ठिकाणी रेशन कार्ड देऊन तुमचे काम पूर्ण होत असते. कुटुंब प्रमुखाच्या नावाचं रेशन कार्ड दिलं जातं. रेशन कार्ड कुटुंब प्रमुखाच्या नावाने दिले जातं, ज्यात कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव असतात. कुटुंबात मुलं जन्माला आल्यास किंवा सदस्यांच्या लग्नानंतर रेशन कार्डावर नाव जोडलेले जाऊ शकते. नाव कशा प्रकारे जोडतात, ऑनलाईन जोडतात किंवा ऑफलाईन जोडतात, ते आपण आज बघणार आहोत. तर रेशन कार्डवरची नवीन सदस्याचं नाव ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे नोंदवले जाऊ शकते. त्यासाठी नव्या सदस्याचे काही महत्वाचे कागदपत्रे आवश्यक असतात. कुटुंबात मुलं जन्माला आल्यास त्यांचा जन्म दाखला आवश्यक असून लग्न झाल्यास लग्नाचं सर्टिफिकेट आवश्यक असते. यासोबत अर्जासोबत प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड आणि फोटोही जोडावा लागतो. तर सरकारने तुमच्यासाठी ऑनलाईन ही सुविधा केली. तुम्हाला मेरा रेशन ही ऍप डाउनलोड करायची. या ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तिथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकून लॉग इन करू शकतात आणि तिथंही तुमच्या सदस्याचं नाव वाढवू शकतात आणि रेशन धारकाला जाऊन त्याचे जो कागदपत्रे देऊन तुम्ही हे रेशन कार्डात नाव ऍड करू शकतात. तुम्हाला आता कुठेही तहसीलमध्ये तलाठीकडे फेरफार करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट घरूनच ते अप्लाय करू शकतात आणि रेशन दुकानदाराकडे जाऊन त्याच्याकडे हे नोंदणी करू शकतात की आम्ही असे नाव वाढवलेले की या कागदपत्रे आम्ही देतोय. तर मेरा रेशन या कार्डावरती ऍपवरती पण तुम्ही हे करू शकतात. तर तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर घरी बसून कशी नोंदणी करायची यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा की व्हिडिओ आणा. 100% मी तुमच्यासाठी नवीन सदस्याचं नाव घरी बसल्या कसं नोंदवायचं ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन येईल. फॉर्म 3 भरावा लागेल. शिष्यता पत्रिकेचे नवीन सदस्याचं नाव जोडण्यासाठी फॉर्म 3 भरावा लागेल. अन्न विभागाच्या वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म डाउनलोड करता येऊ शकतो. फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर तो थेट अन्न विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करता येतो. याशिवाय तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन देखील फॉर्म भरू शकतात. तर तुम्हाला जर घरी बसल्या करता येत नसेल, तसा तर आपण व्हिडिओ आणणारच आहोत, पण तुम्हाला जर घरी बसल्या नोंदणी करता येत नसेल तर तुम्ही रेशन धारकाकडे जाऊन तुमच्या नव्या सदस्याचं नाव, आधार कार्ड, पत्ता वगैरे, त्यानंतर तो फॉर्म भरून तो फॉर्म तिथं जमा करून आणि त्याचे फोटो, आधार कार्ड देऊ शकतात आणि तो फॉर्म त्यांच्याकडे जमा केल्यानंतर तुमच्या रेशन धारकामध्ये त्यांचे नाव ऍड होते. किती वेळ लागेल या कामासाठी? रेशन कार्ड नाव सदस्याचं नाव जोडण्यासाठी सादर केलेला अर्ज व सर्व कागदपत्रांची तपासणी करून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नव्या सदस्याचं नाव जोडलं जातं. या संपूर्ण प्रक्रियेला 15 ते 30 दिवस लागू शकतात. तुम्ही जर ऑनलाईन काम केलं किंवा रेशन धारकाकडे जाऊन दुकानात जाऊन तुम्ही जर हे काम केलं तरी तुम्हाला 15 ते 30 दिवस म्हणजे साधारण 1 महिना हा या कामासाठी लागत असतो. तर तुम्हीही तुमच्या घरातली रेशन कार्ड धारकाचे नाव वाढवू शकतात आणि कमी करू शकतात. तर तुमच्या रेशन कार्डावर अजून एक प्रकारे म्हणजे पैसे येणे चालू झाले. त्यानंतर रेशन धारकांना 1 नोव्हेंबर पासून 9 प्रकारचे नवीन वस्तुका दिल्या जाणार आहेत. त्यासाठी तांदूळ बंद करून तुमच्यासाठी नवीन वस्तुका दिल्या जाणार आहेत. आजकाल म्हणजे आजच्या जीवनात रेशन कार्ड हे अत्यंत उपयुक्त ठरले आहे. प्रत्येकाला रेशन कार्डाची गरज लागते, म्हणून प्रत्येकाने आपले रेशन कार्ड मध्ये कोणी नवीन सदस्य ऍड झाले असते तर नाव नोंदणी करून घ्यायची. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत सर्वांना रेशन कार्डाची ई-KYC करायची. जर तुमच्या घरात कोणी ई-KYC केली नसेल तर लवकरात लवकर ई-KYC करून घ्यायची, कारण की ई-KYC केली नाही तर तुम्हाला खूप मोठे नुकसान होणार आहे, कारण की तुमचे रेशन ही बंद केले जाऊ शकते. तर घरातले प्रत्येक सदस्याचं रेशन कार्ड ई-KYC करून आणि सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आता रेशन कार्ड अंतर्गत वेगवेगळ्या नवीन योजना चालू होतील, म्हणून सगळ्यांनी ई-KYC करून घ्यायची. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.